राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते अनिल देशमुखांना त्यांच्या काटोल मतदारसंघातच तगडं आव्हान मिळण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे हे आव्हान महायुतीतून नाही तर महाविकास आघाडीतून असण्याची शक्यता आहे। काँग्रेसचे युवा नेते याज्ञवल्क्य जिचकार यांनी काटोल मतदारसंघातून काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागितली आहे। त्यामुळे आता काटोल मतदारसंघातच महाविकास आघाडीत नवा पेच निर्माण झालाय। महाविकास आघाडीच्या गोटातून अत्यंत महत्त्वाची बातमी, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महाविकास आघाडीचे एक मोठे नेते अनिल देशमुखांना त्यांच्याच काटोल मतदारसंघातून आव्हान मिळण्याची शक्यता आहे। अनिल देशमुखांच्या मतदारसंघातून याज्ञवल्क्य जिचकार यांनी आता उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचं म्हटलंय। आता मी काटोल मतदारसंघातून इलेक्शन लढतोय। मी काँग्रेस पक्षाला तिकीट मागितलंय काटोल मतदारसंघातून आणि जे मला माहिती आली आहे यातून की यावेळेस ही सीट काँग्रेस पक्षासाठी सुटते। मागच्या 3 वर्षापासून एकदम ताकदीने तिथे तयारी करतोय आणि हे फक्त 3 वर्ष नाही, आम्ही त्याच्या आधीपासून, कारण जसं मी सांगितलं आम्ही त्या मातीतले, तर आम्हाला नेहमी वाटतं की त्या क्षेत्रासाठी काहीतरी करत राहावं। तर आम्ही आधीपासून तिथे वेगवेगळ्या गोष्टी करत होतो आणि मागच्या 3 वर्षापासून पूर्ण ताकदीने तिथे तयारी करतो।